कॉपीमुक्त अभियानाचा परीक्षेच्या पहिल्याच दिवशी फज्जा उडालाय। कारण जालन्यात 10वीचा मराठीचा पेपर फुटलाय। पहिल्याच दिवशी पेपर फुटीला ग्रहण लागलेलं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय आजपासून 10वीच्या बोर्डाची परीक्षा सुरू झालेली आहे। खरं तर कोणीही 10वीच्या विद्यार्थ्याने कोणीही कॉपी करू नये यासाठी आता त्यांच्यावर करडी नजरही ठेवण्यात येते। स्ट्रॉंग रूम मधून करडी नजर ठेवण्यात येते। हायटेक प्रणाली वापरत विद्यार्थ्यांवर नजर ठेवली जाते। कॉपीमुक्त परीक्षांसाठी विविध अभियान विविध उपक्रम राबवले जात आहेत। त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यावर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाते। कॉपीमुक्त अभियानाला जोर आलाय। मात्र जालन्यात वेगळीच परिस्थिती दिसते। कॉपीमुक्त अभियानाचा परीक्षेच्या पहिल्याच दिवशी फज्जा उडालाय। जालन्यात 10वीचा मराठीचा पेपर फुटलाय। पहिल्याच दिवशी पेपर फुटीला ग्रहण लागलेलं पाहायला मिळतंय। जालना आणि जळगावात सुद्धा हीच परिस्थिती दिसते। पहिल्याच दिवशी पेपर फुटीला ग्रहण लागल्याचं पाहायला मिळतंय। 10वीचा मराठीचा पेपर आज आहे आणि तोच पेपर फुटलाय। कॉपीमुक्त अभियानाचा परीक्षेच्या पहिल्याच दिवशी फज्जा उडाल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा टप्पा असतो। 10वी आणि 12वी हे दोन महत्त्वाचे टप्पे असतात। कारण पुढचं भवितव्य याच 10वी 12वीच्या याच 10वी 12वीच्या परीक्षांच्या खरं तर निकालावर अवलंबून असतं। मात्र याच 10वीच्या विद्यार्थ्यांवर स्ट्रॉंग रूम मधून करडी नजर ठेवली जाते। कारण कोणीही कॉपी करू नये यासाठी हायटेक प्रणालीद्वारे नजर ठेवली जाते। सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत। मात्र जालन्यात आणि जळगावात या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळतंय। 10वीचा मराठीचा पेपर फुटलेला आहे। ही सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर। कॉपीमुक्त अभियानाचा परीक्षेच्या पहिल्याच दिवशी फज्जा उडालाय। जालना आणि जळगावात 10वीचा मराठीचा पेपर फुटलेला आहे। पहिल्याच दिवशी पेपर फुटीला ग्रहण लागल्याचं पाहायला मिळतंय। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर, जिथं जालना आणि जळगावची दृश्य, ही जालनाची दृश्य जिथं 10वीचा मराठीचा पेपर फुटलाय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जुगल पाटील। जुगल, पहिल्याच दिवशी पेपर फुटीचं प्रकरण समोर आलंय, या संदर्भात अधिकची माहिती। जळगावमध्ये 10वीच्या पहिल्याच माय मराठीच्या पेपरला कॉपीमुक्त अभियानाचा हा फज्जा उडाला आहे। जळगाव शहरातील अनेक केंद्रांवर या ठिकाणी आज पेपर पार पडत असताना जळगावातील एका केंद्रावर सर्रास कॉप्या पुरवल्या जातचा प्रकार या ठिकाणी समोर आले आहे। कॉपीमुक्त अभियानासाठी राज्य शासनातर्फे विविध अंमलबजावणी करण्यात आली होती। मात्र या प्रशासनाच्या अंमलबजावणीला एक प्रकारे कराची टेपली या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे। परीक्षा केंद्राबाहेर कॉपी बागदारांकडून सर्रासपणे कॉप्या पुरवल्या जात असल्याचं चित्र या ठिकाणी समोर आलेलं आहे। जुगल, पाहायला गेलं तर कॉपीमुक्त अभियान राबवलं जात आहे, तेवढी सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या विद्यार्थ्यांना थोडीही भीती नाहीये की जर आपली कॉपी पकडली गेली, आपलं हे कृत्य पकडलं गेलं तर पूर्ण 1 वर्ष त्यांचं वाया जाऊ शकतं। पोलीस परीक्षा केंद्रावर पोलिसांचा पोलीस बंदोबस्त तैनात असताना देखील या ठिकाणी परीक्षा केंद्रावर सर्रासपणे कॉपी बागदारांकडून कॉपी पुरवण्यात येत असल्याचा हा प्रकार समोर आलेला आहे। मात्र सर्रासपणे सध्या तरी जळगावातील एका केंद्रावर कॉपी पुरवल्या जात आहे। प्रज्ञा मॅम। जी 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 धन्यवाद जुगल, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आपण पाहतोय पहिल्याच दिवशी म्हणजेच आज 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे आणि पहिल्याच दिवशी या कॉपीमुक्त अभियानाचा परीक्षेच्या पहिल्याच दिवशी फज्जा उडालाय। जालना आणि जळगावात 10वीचा मराठीचा जो पेपर आहे पहिला, तो पेपर फुटलाय। पोलीस प्रशासनाचं इथे लक्ष असूनही हे कृत्य केलं जात आहे। विद्यार्थ्यांनो, जर तुमचं हे कृत्य समोर आलं, उघडकीस आलं, तुमची कॉपी पकडली गेली तर तुमचं पूर्ण वर्ष हे फुकट जाऊ शकतं। याची चिंता करा, कारण हे पेपर फुटी प्रकरण समोर आलेलं पाहायला मिळतं जालना आणि जळगावात। 10वीच्या विद्यार्थ्यांवर स्ट्रॉंग रूम मधूनही करडी नजर ठेवली जाते। सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत। शाळांमध्ये हायटेक प्रणाली वापरली जाते आणि याच हायटेक प्रणालीद्वारे त्यांच्यावर नजर ठेवली जाते। त्यांच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवली जाते। कॉपीमुक्त परीक्षांसाठी वारंवार आवाहन केलं जातंय। केंद्रांवर हायटेक प्रणाली बसवण्यात आलेली आहे। 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आजपासूनच, मात्र कॉपीमुक्त अभियानाला कुठेतरी गालबोट लागल्याचं पाहायला मिळतंय। कॉपीमुक्त अभियानाचा
फज्जा उडालेला आहे। जालना आणि जळगावात 10वीचा मराठीचा पेपर फुटलेला आहे। त्याचबरोबर सर्रासपणे कॉप्या केल्या जात आहेत, कॉप्या पुरवल्या जात आहेत आणि ही दृश्य आपण जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर पाहतोय। एकीकडे जालना आणि जळगावची दृश्य आहेत। पहिल्याच दिवशी पेपर फुटीला ग्रहण लागल्याचं पाहायला मिळतंय। तर आताची सर्वात महत्त्वाची बातमी, 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे। पहिलाच पेपर मराठीचा। मात्र या आधीपासूनच खरं तर जेव्हा 10वीच्या परीक्षेची घोषणा होते, तारखांची घोषणा होते, तेव्हापासूनच विद्यार्थी अभ्यासाला सुरुवात करतात, पूर्वतयारी करत असतात। मात्र या आपला अभ्यास पूर्ण होईल की नाही या भीतीने खरं तर कॉप्या केल्या जातात। आपण परीक्षेत पास होऊ की नाही या भीतीने कॉप्या केल्या जातात आणि सर्रासपणे या कॉप्या केल्या जातात। खरं तर 10वी आणि 12वीचा हा महत्त्वाचा टप्पा असतो आयुष्यातला, कारण याच बोर्डाच्या परीक्षांच्या आधारे आपलं भवितव्य ठरवलं जातं आणि पुढचं जे करिअर असतं ते ठरलं जातं। मात्र याच कॉपीमुक्त अभियानाला आता गालबोट लागल्याचं पाहायला मिळतंय। वारंवार शासनाकडून आवाहन करण्यात येतंय विद्यार्थ्यांना की कॉपी करू नका, मात्र सर्रासपणे कॉप्या केलेल्या आढळत आहेत।